पेपर किती वाजता आहे? आता वाजले 8:30. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आदित्य मैसाटे. आज शुभ सकाळ मित्रांनो. आज पालखीतला आपला 22वा दिवस आणि आज पालखी तिकडची गेला पुढची आणि आज पूजा झाली मित्रांनो. इकडे तर 10-15 मिनटं आपण निघू आणि सगळी तयारी वेळ झालीत आणि सगळेजण जमलेत आपली मंडळी सगळ्यांना. आणि मित्रांनो आज आपल्याकडे नवीन मेंबर आलाय म्हणजे आयुष रहाटे भाव आपला. चला मित्रांनो आता आपण निघालो पालखी घेऊन घरी घ्यायला आणि सगळे झाले. भेटू तर पहिल्या घरात. चला मित्रांनो. मित्रांनो आता पहिली पूजा झाली आहे आणि त्यांची पूजा झाली. आता ओटी भरतात ते. आणि मित्रांनो आज पण घोरपडे विभागामध्ये पालखी आहे सगळ्यांना. इकडची घर होती, ह्या साईडची घर होती. आणि मित्रांनो आम्ही सगळेजण इथे बसले. आणि मित्रांनो असं भेटू आपण पुढेच. तुझी ओटीवरले ती मान्य करून घे. काय तिच्या मनाच्या योजना असेल तर इथे सुधे संभाळ महादेव. ओटीवरले ती मान्य करून घे. तिची मुलं माणसं धंदा उद्योग सुखाने राखतील ते संभाळ महादेव. निराकरण नारा दिलाय मान्य करून घे त्यांना येते संभाळ महादेव. बाया वार्षिकी ओटीवरले ती मान्य करून घे. त्यांची मुलं माणसं धंदा उद्योग सुखाने राखतील ते संभाळ महादेव. एक ओटी झाली, दुसरी ओटी. मित्रांनो दुपारचे तर 12 वाजलेत आणि पालखी मित्रांनो दुपारचे 12:30 वाजलेत आणि पालखी आता 10 घरी पालखी आणि पालखी पूजा चालू आहे. अजून 15 घर आहेत पालखीचे. चला मित्रांनो. हात पिढीचा नाळा दिलाय तो मान्य करून घे. काय शाळेत जाण्याची इंडाळ पिळणार आहे. हाती पायी सांभाळून काय दूर कर त्यांना येते संभाळ महादेव. मित्रांनो आपण 14व्या घरात पालखी आणली आहे. या घरात पालखी आहे पुढच्या. आणि मित्रांनो आपण ते बाजूच्या घर तिकडे तळ्यावर आलोय सांगावाडीच्या. छानसा तळा आहे. त्यांच्या बाजूला मंदिर आहे एकदम फुल भात. आणि समोर मंदिर आहे. मित्रांनो ते रवळनाथाचं मंदिर आहे.
ते बाजू तळाच्या बाजूला. मित्रांनो जगन्नाथ देव छोटंसं मंदिर आहे, छान एकदम शांत मंदिर तळाच्या बाजूला.